आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू आज आपला वचननामा जाहीर करणार आहेत। दुपारी 1 वाजता दोन्ही ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद होणार आहे। यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र दिसणार आहेत। ठाकरे बंधूंचा मुंबईकरांसाठी नेमका काय अजेंडा असणार आहे, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाणार आहे, कोणत्या प्रश्नांकडे लक्ष दिलं जाणार, हे वचननाम्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे देखील उपस्थित असणार आहेत। तर आज ठाकरे बंधूंकडून वचननामा जाहीर करण्यात येणार आहे। दुपारी 1 वाजता दोघांची पत्रकार परिषद असणार आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंचा नेमका काय अजेंडा असणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ठाकरेंच्या वचननाम्यामध्ये मुंबईकरांसाठी काय असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ आज भाजप आणि शिवसेनेनं खरं तर कालच फोडला आणि वरळीमध्ये महायुतीची प्रचार सभा काल पार पडली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली आहे। मुंबई तोडण्याच्या भाषेवरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलंय। मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापात नाही असं फडणवीस म्हटलेत। मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होणार असं फडणवीस म्हणालेले आहेत। तर शिंदेंनी कवितेतून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। जनतेनं बँड वाजवल्यावर आता यांना ब्रँड आठवलाय असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावलाय। मी आज वेगवेगळ्या ठिकाणच्या सभा करून मुंबईमध्ये उतरत होतो, त्यावेळी डोळे फाडून फाडून बघितलं, मुंबई कुठे गेली का, मुंबई कुठे तुटली का, मुंबई कुठे सरकली का। मला तर मुंबई तिथेच दिसली। पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते। अरे तुमची बुद्धी सरकते, मुंबई सरकत नाही, मुंबई तिथेच असते। अरे हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हिम्मत कोणाच्या बापाच्या बापाच्या बापातही नाही। आणि आमच्या सोबत तर या ठिकाणी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे देखील आहे। परवा वारिस पठाण बोलून गेले, मुंबई में बुरखे वाली मेयर बनेगी। आम्हाला वाटलं आता मराठी माणसाबद्दल बोलणारे तुटून पडतील, पण मला समजलंच नाही। अचानक भोंग्याचे सेल डाऊन झाले। सकाळ इतकी वर्ष मुंबईला भ्रष्टाचाराची मगरमिठी पडली होती, आता ते सोडवायची आहे ना। आणि म्हणून आपल्याला या मगरमिठीतून मुंबईला आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे। बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे ना। कोण बकासूर होता? त्यासाठी शिवसेना भाजपा महायुतीचा बलभीम सज्ज झालेला आहे। कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही। मुंबईकरांना आता भावनेचं राजकारण नको आहे, त्यांना विकासाचं राजकारण पाहिजे। भावनेवर तुम्हाला आता निवडणुका जिंकता येणार नाही, तुम्हाला द्यावं लागेल, लोकांना विकास करून दाखवावं लागेल। आणि म्हणून मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नकोत, मुंबईकरांना विकासाचे वारकरी पाहिजे। बदलली आहे परिस्थिती आता। आपल्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, लाडके मुंबईकर, या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास आपल्याला सगळ्यांना। आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर, महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार। ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे।
मराठी माणसासाठी एकत्र आल्याची दवंडी पिटवतायत. मग 20 वर्षापूर्वी तुम्ही कुणासाठी वेगळे झाले होतात, कशासाठी वेगळे झाला होतात ते पण एकदा सांगून टाका. त्यामध्ये तुमचा स्वार्थ होता, अहंकार होता. आणि आता जनतेने बँड वाजवल्यावर ब्रँडची आठवण आली. पण खरा ब्रँड कोण आहे? खरा ब्रँड फक्त आणि फक्त बाळासाहेब खरा ब्रँड आहे. यांचा मराठीचा नाही, मलिद्याचा आहे, मतलबाचा आहे, मुजोरीचा आहे. वरून कीर्तन आतून तमाशा म्हणतात तसं यांचं काम आहे ना, बरोबर? आणि म्हणून आमचं तसं नाही. आमचा मराठीचा आहे, आमचा महाराष्ट्राचा आहे, आमचा महायुतीचा आहे. हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. मला आपल्याला आज एवढंच सांगायचं आहे की जे केलंय ते आपल्या नजरेसमोर आहे. आम्ही केवळ बोलणारे लोक नाही आहोत. खरं म्हणजे काही लोक करून दाखवलं असा बोर्ड लावतात. त्यांना विचारा काय करून दाखवलं? भ्रष्टाचार करून दाखवला, अनाचार करून दाखवला, दुराचार करून दाखवला. पण आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. आमच्या कामाची जीती जागती स्मारकं या संपूर्ण मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी तुम्हाला आज सांगतो, आमचा हा संकल्प आहे, यापुढे मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार नाही. त्याला इथेच घर देऊ, त्याला मोठं घर देऊ. या ठिकाणी मुंबईकरांचं जे स्वप्न आहे घराचं ते आम्ही पूर्ण करू. आणि एवढंच नाही तर मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला आम्ही घर देऊ. तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत. अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता, ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती, अरे त्या 70,000 कोटीतले 2-3 हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याचं हक्काचं घर मिळालं असतं. आम्हाला कागद आणि रसीदी चाटण्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे. आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे. जिवंत माणसाला त्याचं हक्काचं घर हे त्या ठिकाणी मिळवून द्यायचं आहे. मीरा भाईंदरच्या राजकारणात सध्या भाईजान आणि मियाभाई या शब्दांवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांना भाईजान असं संबोधलं. प्रताप सरनाईकांचा शिवसेना उबाठा पक्षाला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप नरेंद्र मेहता यांनी केलाय आणि त्यामुळेच त्यांनी प्रताप सरनाईक यांना भाईजान अशी उपमा दिली. यावर मेहतांना मियाभाई म्हणत प्रताप सरनाईकांनी देखील आमदार नरेंद्र मेहता एमआयएमला छुपा पाठिंबा देत असल्याचं म्हटलंय. खरंच नरेंद्र मेहताजींचा आभार व्यक्त करायचा आहे. मला बजरंगी भाईजान बोलले कारण मी हनुमानाचा निसीम भक्त आहे. हे मंदिर त्यांच्या लोकांनी तोडायचा प्रयत्न केला आणि ते मंदिर मी वाचवलं. आणि त्याचबरोबर आता इकडे मोठा संकल्प केला, मंदिर तो हम बचाएंगे, पण हे मंदिर सुद्धा आम्ही मोठं बनवणार. आणि म्हणूनच आमच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केला. ते जर मला बजरंगी भाईजान म्हणत असतील मला त्या गोष्टीचा आनंद आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, त्यांनी एमआयएम बरोबर युती केल्या नाही, ते मात्र नरेंद्र भाई मियाभाई झालेले.